आयोजकांच्या वतीनं विनम्र सूचना, आपण भगव्या पट्टीच्या बाहेर बसायचं. आताच आपण मॅच पाहिली, जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. फलंदाज सुनील बांगर जबरदस्त खेळी ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. अर्थातच भुवन संघाचा तो तारणार खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सुनील बांगर यायचे मित्रा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल केला जाईल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, भगव्या पट्टीच्या बाहेर बसायचंय. भगव्या पट्टीच्या बाहेर बसून मॅचचा आनंद घ्या. पहिला चेंडू पाहायला मिळाला, अगदी हलक्या हातानं प्लेस करत एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक सुरुवात झाली. श्री गणेशा होत असताना बेलपाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. देवपे विपक्ष बेलपाडा अशी मॅच, संध्याकाळचं सत्र. चारही बाजूला जर आपण पाहिलं तर काय सांगतात ते, मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय सुनील बांगर. जबरदस्त खेळाडू आणि ताकदीची फलंदाजी मैदानात दाखवली. मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस मॅन ऑफ द मॅचचा किताब बहाल केलाय. जाऊया मैदानावरती. फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त प्रहार. या सामन्यातला हा पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करत असताना हा 4 धावांचा तडाखा. अनिकेतच्या बॅटमधनं हा 4 धावांचा फटका. गोलंदाज आशुतोष यावेळेस गुड कमबॅक. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, अगदी शेवटच्या मोमेंटला ऑफस्टिकच्या बाहेर फेकत असताना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आशुतोष या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅटमधनं स्वीट साऊंड, आसमानी फटका. पंच हिरामन सरांचा इशारा. भरभरून 6 धावांचं दान. फलंदाजाच्या पदरात षटकार. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच. एका बाजूला टीम बेलपाडा, एका बाजूला देवपे. यावेळेस टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा देत असताना षटकाराला प्रत्युत्तर दिले गोलंदाज आशुतोषनं. फलंदाज अनिकेतची खेळी संपुष्टात. महत्वाचा गडी यावेळेस बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत जास्त आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्याचा अडसर दूर केलाय. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 मोठे प्रहार आले होते. निश्चितच एक चौकार आणि एक षटकार फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं आला आणि 10 धावांची एक शॉर्ट आणि स्वीट खेळी करून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती आशुतोष. देवपे संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतंय. स्ट्राईकवर फलंदाज सुमित. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न, निश्चितच मेहनत मैदानात पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या क्षणाला जज करत असताना हाताला चटका देऊन चेंडू धरणीवरती दान होताना, लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पहिलं षटक मार्गस्थ होतं. पिबनचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते षटक आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. धावफलकावरती आपण पाहतोय सुदर्शन सरांच्या शुभ हस्ते धावफलकावरती 12 धावा अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती टीम बेलपाडा टीमच्या
निश्चितच जबरदस्त सामना मैदानामध्ये एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम देवपे नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. टीम बेलपाडाला सलामीची जोडी मैदानात होती. आपण पाहिलं रोहित आणि अनिकेतनं सुरुवात चांगली केली, त्यानंतर अनिकेतला माघारी पाठवलं. नंबर 3 वरती फलंदाज सुमित मैदानामध्ये. सुमित आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. गोलंदाजी ची भूमिका यावेळेस पार पाडत असताना दशरथ अनुभवी गोलंदाज यावेळेस मैदानामध्ये देवपे संघासाठी षटक क्रमांक दुसरं. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पूल केलंय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा बेधुंद फटका, षटकार. रोहित आता मात्र आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधनं हा 6 धावांचा फटका धावफलकाचा निश्चितच विकास करत असताना 19 धावा धावफलकावरती. गोलंदाज दशरथ वरती हल्लाबोल केला जातो. यावेळेस पायावरती आदळलेला चेंडू बघायला मिळाला. लेग बिफोरसाठी अपील निश्चितच एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा इथून रवाना झाले आणि दोनही धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावफलकावरती 2 धावा जोडल्या जातील. धावफलक सरकेल जाऊन पोहोचेल. बेलपाडा संघाचं हे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत मित्रांनो. एका बाजूला टीम गोलंदाजी करते देवपे टीम. लेगबाईच्या या 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. पंच हिरामन सरांचा हा निश्चितच इशारा होता. पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज दशरथ. पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता. अलॉंग द कार्पेट खेळून काढलं. लॉंग ऑन बाउंड्रीवरती फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. कलेक्शन केलं आणि थ्रो सुद्धा चांगला बघायला मिळाला. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर केलं, चेंडूला थ्रो केला. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. एका धावेनं आपला एंड चेंज करत असताना दोनही फलंदाज 22 या आकड्यावरती पोहोचलेलं धावफलक आपण पाहतो. पुन्हा एकदा दशरथ. शांत संयमी चाललेलं क्रिकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निश्चितच, मात्र गोलंदाज आपण पाहतो चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दशरथ बिगिट करण्याचा मानस मात्र संधी देत नाहीये. पुन्हा एकदा लेगबाईचा सिग्नल पंच हिरामन सरांचा. धावफलकावरती 2 धावा निश्चितच वाढतील. 24 धावा. मोठ्या प्रहारापासून निश्चितच वंचित ठेवलंय, मात्र सिंगल डबल वरती मात्र कॉन्सन्ट्रेट करत असताना दोनही फलंदाज चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभारत आहेत. बेलपाडा संघाची ही जोडी मैदानामध्ये यावेळेस फुलटोज आणि मैदानामध्ये नाटकीय घडामोड. फुलटो चेंडूवरती फलंदाजाची दांडी गुल होत असताना क्लीन बोल्ड. विकेट किपरच्या डोळ्यावरती वाटतंय जखम झालेली पाहायला मिळते. थोडासा जायबंदी झालेला विकेट किपर आपल्याला बघायला मिळेल. निश्चितच जास्त दुखापत जर असेल तर प्लेयर आराम करू शकतो. वेगवान चेंडू यष्टांवरती आदळला आणि एसटी वरती आदळल्यानंतर ओके, ही इज ओके, फाईन. सर्वांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. विकेट किपर जाबाज खिलाडी. निश्चितच जायबंदी थोडासा झालाय, मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला तनमन धनानं काम करायचं असतं आणि तसंच करत असताना मैदानात आपण पाहतोय देवपे संघाचा हा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर महेश्वर.
निश्चितच मैदानातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय डोळ्यावरती थोडीशी दुखापत आहे आणि जास्त त्रास असेल तर बदली खेळाडू मैदानात पाठवू शकता. त्यांना जमतंय का बघा, नाही दुसरा पाठवा कोणतरी. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. सर्व खेळाडूंना निश्चितच पुन्हा एकदा सूचना देईल, आपल्या आपल्या शरीराची काळजी घ्या मित्रांनो. खेळाडू महेश्वर आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये काम पाहत होता, मात्र थोडासा जायबंद येऊन मैदानाच्या बाहेर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानात धावफलकावरती आपण पाहतोय. धाबा 24 धाबा 24. षटक क्रमांक दुसरं चालू आहे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आणि धावफलकावरती 24 धाबा बेलपाडा संघाची धावसंख्या. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. या मॅच नंतर अजून एक महत्वाची मॅच आपल्याला खेळायची बाकी आहे. काळजी घ्या, प्रत्येकानं आपली आपली काळजी घ्या. आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळाची काळजी घ्या. गेलेली वेळ परत येत नसते आणि ती वेळ आपल्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. षटक क्रमांक तिसरं चालू होईल. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आणि हा नियम इथं पाळावा लागेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. बेलपाडा संघासाठी जोडी मैदानात आपण पाहतोय रोहित आणि नवीन फलंदाज मैदानात महेश. रोहित आणि महेश ही जोडी मैदानामध्ये बेलपाडा संघासाठी. धावफलकावरती 24 धाबा. संमिश्र सुरुवात म्हणावी लागेल दोनही संघासाठी. 24 धाबा जरी धावफलकावरती असल्या तरी मात्र 2 गडी अद्यापपर्यंत आघाडीचे बाद झालेत. ही जमेची बाजू असेल देवपे संघासाठी सुद्धा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आजचा बर्थडे बॉय अर्थातच संघाचा कर्णधार तारणहार भानुदास यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळेल. देवपे संघाच्या वतीनं हे षटक क्रमांक तिसरं आणि स्वतःसाठीचं पहिलं षटक हाताळतोय भानुदास. सज्ज आहे आणि स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहित. भानुदास टू रोहित. चांगलं बॅटल निश्चितच असेल. पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवत असताना उत्तर देतोय भानुदासला, मी सुद्धा संघर्षासाठी तयार आहे. फलंदाज रोहितच्या बॅटमधनं हात तडाखा. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं 30 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळाला रोहितच्या बॅटमधनं. हा धमाका 6 धाबांची मेजबानी यावेळेस देत असताना आपल्या संघाला 30 धाबांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. भानुदास गोलंदाजी मार्क वरती. आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू. बर्थडे सुद्धा आहे आणि 2 सामन्यामध्ये नाणेफेक सुद्धा जिंकताना आपण त्याला पाहिलं आणि पहिल्या सामन्यात विजयी सुद्धा झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर या महत्वाच्या मॅच मध्ये द्वंद्व चालू आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते देवपे टीम आणि दुसऱ्या बाजूला बेलपाडा टीम. या 2 संघादरम्यान जी टीम जिंकेल यावेळेस पुन्हा एकदा रोहित बर्थडे बॉयचं आपल्या शैलीमध्ये स्वागत करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच 6 धावांपेक्षा जास्त धावा देता येत असत्या तर या चेंडूवरती 8 धावा आल्या असत्या. षटकार. शक्तिशाली प्रहार पाहायला मिळाला. फलंदाज रोहित, टिपिकल रोहित शर्माची आठवण करून देणारे पुल यावेळेस पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा एकदा यावेळेस भानुदास तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. साइड चेंज करत असताना यावेळेस भानुदास. स्ट्राइक वरती फलंदाज रोहित.
पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक संपादन करत असताना फलंदाज रोहितच्या बॅटमधनं बेलपाडा गावचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये सलामीसाठी आलेला रोहित आपण पाहतोय. सुरुवातीला थोडासा संयमी होता, त्यानंतर मात्र आपल्या उपस्थितीची जाणीव यावेळेस करून देत असताना यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढले. सीमारेषेवरून फिल्डर वेगानं चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. चांगली फिल्डिंग कमबॅक करत असताना भानुदास मोठा खेळाडू आहे आणि तेच लक्षण यावेळेस दाखवत असताना 3 षटकार आल्यानंतर सुद्धा घाबरून हादरून न जाता हा चांगला चेंडू हाताळत असताना पुन्हा एकदा भानुदास. स्ट्राईक चेंज झाली आहे. महेश स्ट्राईक वरती आणि बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू चाललाय. विकेट किपरला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू आणि सीमारेषेचं अतूट नातं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. चेंडू फरार, चौकार. कार तब्बल 29 धावा कुठून काढत असताना या षटकामध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. महेश आणि रोहित नावाचे हे हार्ड हिटर फलंदाज. मैदानामध्ये धावांचा पाऊस. षटक क्रमांक 3 संपन्न. धावफलकावरती तब्बल 53 धावा, 53 ऑन स्कोर बोर्ड. धावफलकावरती बेलपाडा संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये हाहाकार माजवून ठेवणारी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूने आक्रमण रोहितचं चालू होता आणि दुसऱ्या बाजूनं जसा फलंदाज महेश फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आला, त्याच्या बॅटमधनं 2 तडाखे पाहायला मिळाले. एक चौकार आणि एक षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा फेस करत असताना 2 चेंडू फेस करत असताना 10 धावांवरती वैयक्तिक खेळतोय फलंदाज महेश. यावेळेस स्ट्राईक चेंज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती हार्ड हिटर वन अँड ओनली रोहित स्ट्राईक वरती बेलपाडा संघाकडून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेश. पहिला चेंडू पुन्हा एकदा रोहित शर्माची आठवण करून दिली. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. ब्राहो द चॅम्पियन आठवण करून देईल. ज्या वेळेस वेस्ट इंडिज संघाला इंटरनॅशनल मॅच मध्ये खेळण्यासाठी पैशांची गरज होती, त्यावेळेला भारतीय संघानं इंटरनॅशनल वर्ल्ड कप मध्ये खेळण्यासाठी वेस्ट इंडिज टीमला मदत केली आणि त्यावेळी चॅम्पियन ठरली होती टीम वेस्ट इंडिज. आणि निश्चितच यावेळेस आंद्रे रसलची आठवण करून देत असताना प्रत्येक चेंडू जसा बॅटवरती येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा षटकार. वैयक्तिक 39 धावांची वादळी खेळी मैदानामध्ये.
वादळ पाहायला मिळतंय मैदानामध्ये. रोहित नावाची ही सुनामी मैदानामध्ये घोंगावताना पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सज्ज आहे स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती सुरेश. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. त्यानंतरचा हा चेंडू वाईट पाहायला मिळाला. निश्चितच टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 66 धावा धावफलकावरती. म्हणतात ना, वाघाच्या डरकाळीपेक्षा नुसत्या पाऊल खुरांची चावल सुद्धा कधी कधी भयानक असते. 2 षटकार आल्यानंतरचा हा वाईट पाहायला मिळाला. सुरेश थोडासा यावेळेस अडचणीत सापडला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गुड बॉलिंग. घाबरून गेला नाही, हादरून गेला नाही आणि जाबाज खिलाडी काय असतो याचं उत्तर मैदानात देत असताना गोलंदाजी मार्कवरती सुरेश. डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळाला. पहिलं षटक जेव्हा चालू होतं त्या तिसऱ्या चेंडूवरती एक डॉट चेंडू आला होता. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा थांबेल तो रोहित कसला. चेंडू आकाशाला गवसणी घालत असताना षटकार. हा फलंदाज सांगत असताना, अरे दीवानो मुझे पहचानो, मैं हूं कौन, मैं हूं डॉन. वैयक्तिक बॅटमधनं जर आपण पाहिलं तर तब्बल 45 धावांची तुफानी खेळी मैदानात साकारत असताना यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढलंय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. थ्रो थोडीशी गचाळ. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका मिळेल. नशिबाची साथ फलंदाजाला आणि 6 धावांचं धान पदरामध्ये पडत असताना वैयक्तिक अर्धशतकी खेळी रोहितच्या बॅटमधनं कंप्लीट असताना वादळाला कुठं माहित असतं की कुणा कुणाला उधळून न्यायचंय. त्याचं एवढं मात्र ठरलेलं असतंय, जो रस्त्यात येईल त्याला मात्र उधळून लावायचंय. जो गोलंदाज समोर येतोय त्याच्यावरती आक्रमण सातत्यानं चालू आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणाला हा सुटकेचा निश्वास सोडणारा चेंडू पाहायला मिळाला आणि हा फलंदाज बाद फलंदाज बाद सुद्धा नसेल आणि रन सुद्धा नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू होता. निश्चितच धावफलक आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 78 या आकड्यावरती 24 चेंडू आणि 78 धावा जमवल्या. फलंदाजी करत असताना बेलपाडा टीमनं 79 धावांचं टार्गेट. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग परफॉर्मन्स. निश्चितच बॅटिंग आवडली असेल रोहितची तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. धावांची आवश्यकता असेल. मैदानामध्ये जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल. निश्चितच बिग फाईट मॅच असेल. जितक्या ताकदीची बेलपाडा संघाची बॅटिंग आहे तितक्याच ताकदीची फलंदाजी देवपा संघासाठी सुद्धा पाहायला मिळेल. निश्चितच बिग फाईट मॅच. या ऐकूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधनं हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद.
प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील अशा अपेक्षा आणि निश्चितच इथे मात्र अशा सातत्याने अबाधित ठेवण्यासाठी दोन सलामीवीर खेळपट्टीकडे मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्र म्हणेन या 79 धावा जर पाहिल्या ना तर पूर्णपणे ब्रह्मांडाची सैर करावी लागेल या सगळ्याच्या सगळ्या फलंदाजांना. तेव्हा कुठेतरी 24 बॉलमध्ये 79 धावा बनतील अशक्य नाही आहे, जरा अवघड वाटतंय. परंतु पाहूया काय घडेल या मॅचमध्ये. क्रिकेटवर प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण झालंय. रोहित हरड नावाचा फलंदाज खेळला आणि बघता बघता अर्धशतकी वादळी खेळी पाहायला मिळाली. त्या अंपायर सिग्नल देत आहेत प्रेक्षकांनो, खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सेकंड इनिंग या ठिकाणी चालू होईल. अर्थातच सलामीची जोडी आपण पाहतोय देवपे संघाच्या वतीनं. या ठिकाणी पहिलाच बॉल आणि अंपायर दाखवत असताना या श्रीरामनजी करकर सर आपला आम्ही आभार व्यक्त करू. आज आम्हाला दुःख एवढं आहे ना की खऱ्या अर्थानं कॅमेरामन सुद्धा आम्हाला म्हणतो स्माईल प्लीज आणि तेव्हा त्याचं बटन दाबतो. मनोरंजन क्रिकेटच्या माध्यमातून आपण करतात. व्हाईट बॉल एक धाव मिळेल. या एका धावेने संघाचं अकाउंट ओपन झालंय. 79 धावा. शॉट ऑफ गुड लेंथ आणि इथे मात्र जसा बॅटवर चेंडू आदळला निघून चालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ईट का जवाब पत्थर से षटकार. इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगामध्ये अशक्य असं काही नाही आहे. फक्त वेळेसोबत चाला, जग तुम्हाला सलाम करेल. आणि इथे मात्र या फटक्यानं दाखवले की प्रत्येक चेंडूच्या सोबत चालायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 19.75 एकंदरीत 20 धावा बनवायच्या प्रत्येक षटकामध्ये. इथे आणखी एक प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय बॅट्समन कडून, परंतु एका धावेच्या प्रयत्नात का धावतायत हे मात्र प्रश्न विचारावे लागतील देवपे संघाच्या फलंदाजांना. सिंगल डबलने मॅच बनणार नाहीये, कारण तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट क्रिकेट आहे. या शॉर्ट क्रिकेटमध्ये देवपे संघाला चौकार षटकार डबल धावा बनवाव्या लागतील. जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागेल. बॅट्समन आपण पाहतोय भानुदास देसले, कोरोना काळातील योद्धा म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं खूप मोठी स्तुती तुम्ही पाहिली असेल. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे ओव्हरपिच बॉल आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये तरंगतोय, गॅप मोठा आहे, चेंडू निघून जाईल का? लॉंग ऑनला वन बाउन्स ओव्हर दी रो. भानुदास देसलेच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. अंपायर हिरामनजी खरकर सर आता मात्र रंगात आलेला येताना दिसत आहेत. निश्चितच यायला हवा आणि रंग भरायला हवेत. म्हणून की काय सुभाषजी केंबारी सर सातत्याने जवाहिराप्रमाणे हिरे शोधत असतात आणि सोनाराप्रमाणे सोनं शोधत असतात. गेल्या वर्षी पाहिलं असेल तुम्ही विजय वागरी सरांना, आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात हिरामनजी खरकर सरांना. कांबेगावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या समेत शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान सन्माननीय हेमंतजी शेट्टी सर दोन्ही अंपायरचं आम्ही कौतुक करू. चौकार तर आलाय, छक्का नाही, चौका तो सही. धावसंख्या 11. इथे आणखी एक प्रयत्न तर केलाय बॅट्समन भानुदास देसलेनं. प्रत्येक क्षेत्रामध्ये हातखंडा या खेळाडूचा. आणि खेळ काय असतो ते मगाशी आपल्याला आवारी सरांनी सांगितलं. एका खेळाच्या माध्यमातून डायरेक्टली या पदावर नियुक्त होणं हे सुद्धा खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या ती धावफलकावर 12. जमीची बाजू राहील, अजूनही कोणती विकेट नाही गमावली या मॅचमध्ये. पाहिलं तर देवपे संघानं विकेट गमवायच्या नाही, धावा मिळवायच्या. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू भरधाव वेगाने निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल ना बॅटिंग करत असताना महागडा ठरेल आणि एक डॉट बॉल गोलंदाजी करत असताना इथे मात्र सातत्याने विजयाच्या आशा पल्लवीत. मी तर म्हणेन पहिल्यापासून चेहऱ्यावर जर पाहिलं तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहायला मिळतोय बेलगाव बेलपाडा संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. कारण धावा बनवल्यात 78, त्यामध्ये 50 धावा जर पाहिल्या तर रोहित हरडच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या अर्धशतकी वादळी केळी. इथे मात्र हिरामनजी खरकर सरांचा जलवा आम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. तुम्ही या माणसाला जर कधी रेकॉर्ड जर तुम्ही तपासला ना, हिरामनजी खरकर करतो सर तुम्हाला सातत्याने ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा गायक म्हणून सुद्धा पाहायला मिळतील. एक आणखी कला त्यांच्यामध्ये लपली. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक सुद्धा त्यांच्याकडे असतं. ही एक महत्त्वाची कला त्यांच्याकडे लपलेली आहे. आणखी एक गोष्ट,
सेवा त्यांना चांगल्या पद्धतीने जमले आणि आज मात्र या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं वळताना पाहायला मिळाले. लेट का होईना पण थेट पहिलं षटक संपलं आणि प्रेक्षकांनो धावसंख्या ती धावपलकावर या मॅचमध्ये आपण पाहतोय देवपे संघ जाऊन पोहोचलाय 13 धावा. इथून जर पाहिलं तर खूप मोठा संघर्ष करावा लागेल देवपे संघाला, थांबून जमणार नाही आहे. कारण इथे असं चित्र पाहायला मिळतंय, रात्र थोडी सोंगे मात्र फार. संकट खूप ओढावलंय देवपे संघावर, कारण चेंडू शिल्लक राहिलेत केवळ 18 आणि इथून जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये तब्बल 66 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 22-0-0ची सरासरी गाठावी लागेल. काय घडेल या मॅचमध्ये? ओव्हरपिच बॉल धमाका झालाय, चेंडू निघून चालाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि क्षेत्ररक्षकाची जजमेंट इथे चुकली नाही. पकडला गेला झेल आणि संपेल फलंदाजाचा खेळ. ब्रेक लावला फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 बॅट्समन आशुतोष 0 वर बाद. जातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, उधळायचा फक्त सुगंधच. फलंदाजी करण्यासाठी बॅट घेऊन जर खेळपट्टीवर गेलो तर मारायचे फक्त चौकार आणि षटकार. मुक्त उधळावं लागेल या फलंदाजांना. तुमच्याकडे किती क्लास आहे यापेक्षा तुमच्या अंतःकरणामध्ये विजयाची भूक किती आहे हे मात्र इथे दाखवावं लागेल. तुम्ही पाहिलं असेल श्रेयस कदम नावाच्या फलंदाजाला खेळत असताना धडाकेबाज वडवली चषकामध्ये फायनलच्या दिवशी शहापूर संघामध्ये खेळला आणि त्याची खेळी पाहिली तेव्हा वाटलं की खऱ्या अर्थानं माणसाला कधी कधी मुक्त सुद्धा उडलावं लागतं. वाटलं नाही खेळत असताना पाहिलं आणि वाटलं की लेदर क्रिकेट खेळत असेल का श्रेयस कदम, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सुद्धा मुक्तपणे उधळला. आणि बघता बघता श्रेयस कदमनं सुद्धा सांगून दिलं की पंची नदिया पवन के झोके कोई सरहद ना हमें रोके. आणि बघता बघता खूप मोठे फटके लागले. समोर संघ होता या महाराष्ट्रातील तारे सितारे जमले होते. पाहू शकला असेल तर आठवण करून देईल, शेवटच्या षटकामध्ये श्रावण डोंगरे नावाच्या गोलंदाजानं गोलंदाजी केली. भिवंडी वंडर बॉय जयेश पाटील स्ट्रायकिंग एंडवर होता आणि 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती प्रतिस्पर्धी संघाला. नॉन स्ट्राईक एंडवर होता रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि तो सामना उस्मान पटेलच्या संघानं गमावला. याचं कारण बॅटिंग होती तिथे प्रथम करत असताना श्रेयस कदमची मुक्त मुक्त आणि मुक्त. इथे मात्र ही मुक्त फलंदाजी करावी लागेल देवपे संघाला. धक्का क्रमांक 2 बॅट्समन भानुदास देसले बॅक टू द रगआउट. प्रयत्न करत होता, वेळ कमी होती आणि मात्र फलंदाज बाद झालाय भानुदास. आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडू खेळला आणि या 6 चेंडूमध्ये एक षटकार एक चौकार तर पाहायला मिळाला देवपे संघाला. संजीवनी हळुवारपणे प्रदान झाली, परंतु इथे मात्र खूप मोठं अमृत आणावं लागेल आणि ते मात्र प्राशन करावं लागेल. तेव्हा मिळेल रिबॉर्न नवीन जन्म. कारण 79 धावांचा विचार केला तर खूप मोठ्या धावसंख्येचा आकार या ठिकाणी बनवावा लागेल. धावसंख्या स्थिरावले फक्त आणि फक्त 15 धावा. इनसाइड आउट पाहू शकाल, क्षेत्ररक्षक जज करतोय, सोडणार नाही. आणि इथे मात्र चेंडू कवेमध्ये घेतला झेल. आशुतोष आणि महेशचा विचार केला तर दोन्ही फलंदाज 0 वर बाद. इथे पार्टनरशिप नाही तर इथे खूप मोठी खेळी करावी लागेल. इथे क्रिकेटचा क्लास नाही तर इथे चमत्कार दाखवावा लागेल. इथे 1-2 धावा नाही तर चौकार षटकार ठोकावे लागतील, तेव्हा मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येईल. अन्यथा या मॅचचं काळीज पूर्णपणे धडधडणं बंद झालंय. धावसंख्या ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 18. इथून जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि देवपे संघाला तब्बल
12 चेंडू आणि 63 धावांची गरज. थोडंसं अवघड आहे कारण समोर आहे मिस्टर परफेक्ट. यस, मिस्टर परफेक्ट राहुल सोमने, मुरबाड ग्रामीण ओपन गटामध्ये खेळणारा खेळाडू, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळला, मुंबईमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं TDPL सुद्धा गाजवली या खेळाडूनं. आणि इथे मात्र आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गोलंदाजीसाठी गोलंदाजी करत असताना गोलंदाज मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेला बोलावलंय. आणि राहुल सोमनेच्या विरोधात बिना विकेट देता धावा काढणं, मी नेहमी चर्चा करेल की एखाद्या कर्जदाराकडून बिनव्याजी कर्ज घेतल्यासारखं आहे. इथे प्रयत्न तर केलाय, काय घडलंय आणि चर्चा होत असताना इथे विकेटचं पतन होणार नाही आहे. हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. आत्ताच ठोकलेल्या षटकारासाठी आगळं वेगळं पारितोषिक लागलंय. सन्माननीय सुभाजी केंबारी सरांकडून राहुल सोमनेला 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे जेवढे षटकार ठोकले जातील तेवढी पारितोषिकं दिली जातील राहुल सोमनेला. व्हाय मी कॉल मिस्टर परफेक्ट. आणि या खेळाडूला खऱ्या अर्थानं अनेक मोठ्या मोठ्या व्यासपीठावरून वर्णी लागते. आज मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. मनामध्ये कोणतेही दडपण नाही आहे. समोर पाहिलं तर समुद्र भरलाय धावांचा, त्यातून बादलीभर पाणी जरी काढला तरी समुद्र आटणार नाही. एका बाजूला पाहिलं तर 78 धावा, विजयासाठी 79 धावांची आवश्यकता होती देवपे संघाला. ते प्रयत्न चालू केले होते भानुदास देसले नावाच्या फलंदाजानं, परंतु पाहू शकाल 79 धावा चेस करणं थोडंसं अवघड काम असतं. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने इथे पाहू शकाल लेंथ यॉर्कर होती, तत्पूर्वी एकच धाव. 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय राहुल सोमनेनं. कारण जेवढे षटकार देईल, जेवढ्या जास्तीत जास्त धावा देईल तेवढी पारितोषिकं सन्माननीय शिवाजी केंबारी सरांकडून येतील यात शंका नाही. यावेळेस गतीमध्ये केलं परिवर्तन. यस, आणखी एक पारितोषिक लागले 50 रुपयांचं. जेवढे वाईट, जेवढे नो, जेवढा धावा खर्च करेल तेवढे पारितोषिक लागतील. इथे खूप मोठा वाईट आहे. आणखी एक 100 रुपयाचं पारितोषिक. कारण हा वाईट जर पाहिला तर खूप मोठा वाईट आहे. मी तर म्हणेन खेळपट्टीच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. 250 रुपयाचं पारितोषिक तर पटकावलंय राहुल सोमनेनं. हो हो हो, फुल लेनचा. आणि पाहू शकाल फक्त आणि फक्त ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह एक सिंगल. सामना जवळपास निसटण्याचा या ठिकाणी चिन्ह पाहायला मिळत आहेत. निसटता पाय घेतोय सामना देवपे संघाच्या डगावटपासून. धावसंख्या ती 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 32 धावा. अर्ध काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण नाही आहे, कारण येणारे 6 चेंडू आणि इथून जर पाहिलं तर तब्बल 47 धावा. 6 चेंडूमध्ये 47 धावा अशक्य, अशक्य आणि अशक्य. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या टी फॉर टीम वर्कला, क्रिकेटच्या टी फॉर टेम्परामेंटला, क्रिकेटच्या टी फॉर टॅलेंटला आणि क्रिकेटच्या टी फॉर टायमिंगला महत्त्व आहे. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. वेळ निघून गेली आणि बघता बघता या मॅचमध्ये पराजयाची छावली आणि या सावलीखाली शांतपणे आराम करतायत डगआउटमध्ये देवपे संघाचे खेळाडू. येणारे 6 चेंडू आणि 47 धावा. 6 चेंडूमध्ये 60 धावा होताना सुद्धा पाहिलेल्या आहेत. पण इथे काय घडेल, किती नो बॉल, किती वाईट बॉल, किती षटकार, किती चौकार तुम्ही पाहू शकता. रन्स मिळतील या चेंडूवर 4 आणि हाला चौकार. इथून जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 43 धावांची गरज. अशक्य आव्हान आहे. 5 चेंडूमध्ये 43 धावा गोलंदाजी मार्कवर, ज्याने अर्धशतक झळकावलंय. बॅटिंगमध्ये दमखम दाखवलं, गोलंदाजीवर पुन्हा एकदा बोलवलंय कर्णधारानं रोहित हरडला. आणि स्वतः संघाचे मित्र म्हणेन संघनायक आहेत, व्हाईस कॅप्टन आहेत. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये सातत्याने असतात मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. 5 चेंडू 43 धावा. इथे मात्र भन्नाट वेगाने चेंडू फेकला, ऑफ ड्राईव्ह सजवलाय, अलाउन दी कार्पेट चेंडू निघून चाला एक्स्ट्रा कव्हरकडे. तिथे एक क्षेत्ररक्षक, परंतु पाहू शकाल क्षेत्ररक्षण केलंय. सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. आजही हे मैदान पाहिलं तर आम्हाला संघर्षाची आठवण येते की या मैदानात पाहिलाय संघर्ष. या मुरबाड तालुक्यातील अनेक खेळाडू रात्रीच्या गरमामध्ये नवीन स्वप्न घेऊन येत असतात आणि बघता बघता तेच स्वप्न साकार करण्यासाठी इथे केले जातात प्रयत्न. त्या प्रयत्नांसाठी खऱ्या अर्थानं कष्ट करावे लागतात आणि सातत्याने प्रामाणिक मेहनत करावी लागते. त्या मेहनतीला जेव्हा जेव्हा नशिबाची साथ लागते तेव्हा तेव्हा कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाची ट्रॉफी तुमच्या सोबत येते. आणि तेव्हा तुम्ही सातत्याने सेल्फी काढून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब या सगळ्या गोष्टी हायजॅक करू शकता. ही ट्रॉफी तुम्हाला मेहनत करून मिळेल. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती याचना आहे,
या सगळ्या गोष्टी देऊन ती ट्रॉफी तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला एफर्ट लावावे लागतील आणि सातत्याने विजयी सलामी द्यावी लागेल. आटके पार झेंडा रोवावा लागेल, आठवावा लागेल. खऱ्या अर्थाने योद्ध्यांचा संघर्ष आणि सांगावं लागेल वी आर अ चॅम्पियन इन द क्रिकेट. आम्ही खेळाडू आहोत या संपूर्ण क्रिकेटच्या दुनियेमधील. क्रिकेटची दुनिया आणि क्रिकेटची दुनियादारी आम्हाला सांगून जाते हा क्रिकेटचा खेळ तब्बल 5,94,00,000 इतक्या माणसांनी हा खेळ खेळला आणि बघता बघता किती महिला आणि किती पुरुष या खेळाकडे वळाले. आज सर्वात जास्त तुम्हाला लोकप्रिय बनवणारा खेळ जर कोणता असेल ना तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. तुम्ही पाहिलं असेल कधी मुंबईकडे जाऊन तर ट्रफमध्ये सुद्धा क्रिकेट खेळला जातो. तुम्ही गावाकडे कधी आला असेल तर रस्त्यावर गाड्या नसतील ना तर रस्त्यावर सुद्धा हा क्रिकेट खेळला जातो. गल्लीमध्ये जागा मिळाली तिथे सुद्धा गल्लीमध्ये सुद्धा हा क्रिकेट खेळला जातो. मैदानं शॉर्ट असतील तर पाठीमागच्या भिंतीला स्टंप म्हणून लावून सुद्धा हा क्रिकेट खेळला जातो. आणि बघता बघता कमर्शियल असेल का आणि मनोरंजनासाठी का होईना पण हा क्रिकेट खेळला जातो. स्वप्न सुद्धा आम्हाला सातत्याने या क्रिकेटची पडतात आणि आम्ही सुद्धा सातत्याने म्हणतो जब तक सांसें चलेंगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. हे क्रिकेट तेरे लिए. आणि मॅच मात्र या ठिकाणी फिनिश होते. कॉंग्रॅच्युलेशन टीम बेलपाडा, जिंकलात. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हार्ड लक टीम देवपे. प्रयत्न केले पण कधी कधी प्रयत्न कमी पडत असतात आणि या ठिकाणी एकदा हारलात म्हणून हा तुमचा अंत नाही. येईल उद्याचा दिवस, सामर्थ्य नाशवंत नाही. मनपूर्वक आभार भानुदाजी देसले. आपला संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झाला. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपलं कौतुक. थँक्यू सो मच. धन्यवाद.